नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो संमिश्र फलप्राप्तीचा महिना असं म्हणता येईल. म्हणजे स्वतःची काळजी स्वतः घेणे, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणे आणि प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालणे, ह्या त्रिसूत्रीचा त्यांनी अवलंब केला तर हा महिना त्यांना पार पडायला काही विशेष कठीण जाणार नाही. विशेषतः आपल्या स्वतःच्या बद्दल ज्या काही आपले मतं आहेत ती मतं आपण प्रदर्शित करून सामाजिक ठिकाणी आपण नाराजी ओढवू शकता. म्हणजे मत परखड असलं, सत्य जरी असलं तरी ते सांगायची पद्धत जी आहे ती पद्धत आपल्याला अवलंबन करताना वेगळेपणा काहीतरी ठेवावा लागेल की जेणेकरून इतरांची मनं दुखावणार नाहीत. नाहीतर आपल्याविषयी लोकांच्या मनात कटुता निर्माण येईल. म्हणून ही काळजी आपण बोलताना अवश्य घ्यावी की जेणेकरून आपल्याबद्दल कोणाचा गैरसमज होणार नाही. आणि ही आपण काळजी घेतलीत तर लोकांची आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे लोकांचा तो पारदर्शक राहील आणि सत्य सांगितल्याबद्दल तुम्हालाही आनंद वाटेल. पण ते सत्य जे आहे ते चांगल्या वेष्टनातनं तुम्हाला सांगावं लागेल असं तुम्ही विचार करा आणि त्या प्रसंगी तुम्ही व्यक्त व्हा. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये त्यांनी डोळ्यांची काळजी विशेष घ्यावी. म्हणजे ज्यांना पूर्वापासून काहीतरी नेत्ररोग किंवा असे काही असतील तर त्यांनी त्याबद्दल या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. त्याचा जर चेकअप टाईम किंवा शेड्यूल चेकअप जे काही असेल ते टाळू नये किंवा लेटही करू नये. ते योग्य वेळेत ते टेस्ट करून घ्यावी. म्हणजे त्यांना पुढे गंभीर आजारापासून त्यांना परावृत्त होता येईल. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे पूर्वार्धामध्ये तुम्हाला जी काही महत्त्वाची कामं करायची आहेत ती आपण पूर्ण करून घ्या. उत्तरार्धामध्ये काही शत्रूंचा आपल्याला सामना करावा लागेल. शत्रू हे अंतर्गत शत्रू असतात, हितशत्रू असतात, सगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे ते तुम्हाला ओळखणं आणि त्यानुसार तुमच्या वागणुकीत बदल करणं हे तुम्हाला कळायला हवं असेल तर आपण प्रत्येक पाऊल सावधानपूर्वक टाका आणि पूर्वार्धात शक्यतो जास्तीत जास्त चांगली कामं आपली जी आहेत ते करून घ्या. जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये प्रशंसा होण्याची क्षमता कमी राहील. म्हणजे त्यांना वाहवा त्यांची कमी होईल. काम मात्र त्यांना खूप करावं लागेल आणि त्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता दिसून येत नाही. पण नाराज होऊ नका. प्रामाणिकपणे आणि सातत्याने आपली जबाबदारी पार पाडत राहा. तर त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला पुढे कधीतरी निश्चित होईल. पण अपसेट होणे, आपल्याला वाहवा केली नाही म्हणून नाराज होणे किंवा ती नाराजी व्यक्त करणे अशा गोष्टी करू नका की ज्यामुळे पुढे जे काही चांगलं घडणार आहे ते आत्ता व्हायला विलंब होईल. ज्यांचा स्वतःचा उद्योग आहे, जे स्वतःची काही इन्व्हेस्टमेंट किंवा अन्य काही गोष्टी करू इच्छितात तर त्यांनी या महिन्यामध्ये वातावरण त्या दृष्टीने बनवायला हरकत नाही. म्हणजे सरकारची अधिकारातील काही कामं असतील तर ती या काळात करून घ्या. म्हणजे काही लोन सँक्शन करणे, काही परमिशन मिळवणे, इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यासाठी काही परमिशन मिळवणे, कागदपत्र जमवणे, हे सगळं वातावरण अनुकूल करण्याची तयारी जी आहे ती या महिन्यात करून घ्या. कारण योग्य वेळ आल्यावर ते काम तुमचं सहज पुढे जाईल. म्हणून पूर्वतयारी जी आहे ती उद्योगधंद्याची भविष्यकाळातील ती आत्ता करून घ्या की जेणेकरून तुम्हाला पुढची कामं तुमची विनासायास आणि विनाविलंब होऊ शकतात. लघुउद्योजक जे आहेत, ज्यांना छोटे छोटे उद्योग आहेत, पोटावर काम आहे, हातावर पोट आहे, तर त्यांनी या महिन्यामध्ये जे काम येईल ते स्वीकारावं
आणि करत जावं. त्यांना कामाची कमतरता कधीच पडणार नाही. एखादं मोठं काम येईल म्हणून आज जर तुम्ही छोटं काम टाळलं तर ते आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होईल. म्हणून जसं काम येईल ते करत जा. तुम्हाला कामाची कमतरता या महिन्यात कधीच पडणार नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला या महिन्यात कुरकुरीसहित पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे काही लोकांच्या कुरबुरी असतात. तुम्ही कितीही त्यांच्यासाठी झटलात तरी प्रशंसा त्यांच्या मुखातून येण्याची शक्यता कमी असते. पण आपण ती अपेक्षा ठेवूच नका. आपलं कर्तव्य जे आहे कुटुंबाप्रती ते आपण करत राहा. कारण त्याने तुम्हाला तरी निश्चित समाधान मिळेल. बाकीच्यांना नाही मिळालं तरी तुम्हाला समाधान मिळेल आणि त्यातूनही तुम्हाला एक प्रकारचा विशिष्ट आनंद मिळेल. पती पत्नी जे आहेत त्यांनी उत्तरार्धामध्ये भांडू नये किंवा आपला मत जे आहे ते ठामपणे मांडण्यासाठी विकोपाला जाऊ नये. कारण प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते त्यांनी अवश्य मांडावं. पण ते भांडून आणि लादून मात्र करू नये. त्यामुळे कटुता येते. उत्तरार्ध हा तुमच्यासाठी असा आहे. वैवाहिक जीवनातील जी दाम्पत्य आहेत त्यांनी उत्तरार्धामध्ये ही भांडणं जी आहेत किंवा अन्य गोष्टी आहेत त्या टाळाव्यात की जेणेकरून वादविवाद वाढत जातील. या गोष्टी तुम्ही टाळाव्यात आणि आपल्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांना आध्यात्मिक मार्गामध्ये रस आहे त्यांना एकाग्रता होण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे असं दिसून येतं. काहीतरी जपजाप्य साधना अनुष्ठान उपासना हे करणे आणि यासाठी तुमचं यात एकाग्रता तुमची जी आहे ती होणं यासाठी हा महिना तुम्हाला चांगला अनुकूल आहे असं दिसून येतं. त्यामुळे आपली आध्यात्मिक ताकद जी आहे ती वाढवण्यासाठी तुम्ही संपूर्ण तुमचे प्रयत्न पणाला लावा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. स्थावर मालमत्ता किंवा अशी जी काही आपल्या पूर्वजांपासून आलेली मालमत्ता असेल किंवा असे जे काही ॲसेट्स असतील तर ते विकून त्यातून पैसे बनवण्याचा मार्ग जर काही तुम्ही अवलंबला असेल तर त्यामध्ये जरा जोरात कामाला लागा. या महिन्यात काम जरी झालं नाही तरी सुद्धा त्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला यश हळूहळू दिसायला लागेल आणि त्या मार्गातील तुम्हाला यशप्राप्ती करण्याकडे तुमचा कल दिसून येतोय. तर आत्ता नाही तर पुढे 1-2 महिन्यात त्यामध्ये पैसे येऊन तुमचं काम ते तडीच जाऊ शकतं. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.